नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत न लाटता न मशीन वापरता कोणताही वापर न करता आपण पळी पापड बनवणार आहोत. झटपट पळी पापड कसा बनवायचा? 1000पेक्षा जास्त पापड बनले जातात. 1 किलो तांदळापासून किती पापड बनले जातात तुम्हाला माहिती आहे का मंडळी? तुम्ही कधी बनवलात का ही अशी तांदळाची पापड? तर सुरुवात करूया. तर इथे आपण 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. अगदी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. मी इथे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे. आणि हो, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला समजलं नाही तर पापड तुटूही शकतात. ही एक ट्रिक वापरली नाही तर पापड कधीच फुलणार नाहीत. ते मी सांगते समोर. चला तर इथे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. 2-3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवायचे. रेशनचं तांदूळ थोडंसं घाण असतो, पण आपण साफ करून घ्यायचा आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता मंडळी. 2-3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतलं की आपण हे पहिल्या दिवशी तांदूळ भिजवून घेतोय. पहिल्या दिवशी तांदूळ भिजवून घ्यायचं. जर दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याची पापड बनवायची आहेत, जर तांदूळ भिजले नाहीत तर पापड छान होणार नाहीत. त्यामुळे पहिल्या दिवशी आपल्याला सकाळी हे करणं भिजवून घ्यायचंय आणि संध्याकाळी वाटून घ्यायचंय. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपण याला संध्याकाळी वाटून सुद्धा घेतलेलं आहे. थोडासा व्हिडिओ मिस झालेला आहे. वाटून घ्यायचे, पाणी घालायचे, अगदी काहीही न घालता फक्त वाटून घ्यायचं. आपल्याला बारीक असा पेस्ट वाटून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी आपण घालून घेतलेलं आहे. 1 ग्लास पाणी आपण वाटताना घालून घेतलेलं आहे. 1 किलो तांदळाचा आपण सकाळी भिजवून दुपारी किंवा संध्याकाळी याचा वाटण बनवून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पापड बनवायला घेतलेले आहोत. तुम्ही पाहू शकता मंडळी, मस्त यामध्ये आणखी 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं. एकदम पातळ करून घ्यायचे. इथे पाहू शकता या पद्धतीने. आता आपण हे सगळं पातळ करून घेतलेलं आहे. बॅटर तुम्ही पाहू शकता अगदी एकदम पातळ पाण्यासारखं आहे. याच पद्धतीने असायला पाहिजे. तांदळाच्या पापडला थोडंसं पाणी जास्त लागतो. तर इथे आपण पाणी ठेवून घेतलेलं आहे. आता इथे पाणी आपण 4 ते 5 ग्लास पाणी ठेवून घेतलेलं आहे. इथे मी 5 ग्लास पाणी ठेवून घेतलेले. त्यामध्ये आता घालायचे 2 चम्मच पापड खार आणि थोडंसं मीठ. तुम्हाला हवं असेल तर घालू शकता किंवा पापड खारच थोडंसं जास्त घातलात तरी चालेल. आता इथे मी मीठ पण घालते थोडंसं. पापड खार पण घातलं आणि मीठ पण इथे मी घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तुम्ही इथे पाहू शकता मस्त पाणी उकळत आहेत आपलं. हे सगळं एका चमच्याच्या